आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा. SFIचा मोर्चा. 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांमधील विविध प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत, तसेच विद्यार्थ्यांच्या सुविधा व भत्त्यांमध्ये वाढ करावी या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात SFI धुळे नंदुरबार जिल्हा समितीच्या वतीने नंदुरबारमध्ये मोर्चा काढण्यात आला. कोरीट नाका परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने सांगितले. त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले. 5 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेला शासन निर्णय रद्द करून 2011 मधील पूर्वीची व्यवस्था लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरावीत, दर्जेदार व पुरेसे भोजन द्यावे आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. ऑनलाईन प्रवेशातील अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 15 दिवसांची मुदत, प्रत्येक वसतिगृहात मदत केंद्र, प्रलंबित शिष्यवृत्ती व DBTची रक्कम तातडीने वितरित करणे, तसेच निर्वाह, स्वच्छता व गणवेश भत्त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. वसतिगृहांमध्ये अभ्यासिका, इंटरनेट, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, आरोग्य तपासणी, विलगीकरण कक्ष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. गडचिरोलीतील सर्पदंशामुळे विद्यार्थिनीच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन SFI जिल्हाध्यक्ष देवीलाल बागुल, राज्य कमिटी सदस्य कल्याणी माळी आणि जिल्हा सचिव विलास भिल यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI नंदुरबार जिल्हा कमिटीच्या वतीने भव्य असा प्रचंड मोठा शेकडोंचा हजारोंचा मोर्चा या ठिकाणी पार पडला. या मोर्चामध्ये आमच्या एकूण 18 मागण्या होत्या, ज्या काही स्थानिक लेवलच्या काही मागण्या होत्या, पण त्याच्यातल्या ज्या काही वरच्या लेवलच्या ज्या मागण्या होत्या त्या प्रमुख 4-5 मागण्या होत्या आमच्या. आताच आमच्या माहितीनुसार, अजून आम्ही ते पाहिलेलं नाही पत्रक, परंतु आमच्या मीडियाच्या माहितीनुसार आम्हाला असं समजलं की जी काही गव्हर्नमेंट वयाची अट आहे ती रद्द केलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. परंतु दुसऱ्या जे काही मागण्या आहेत, मुलींना जे काही 1 कोटी, जे काही मुली आहेत, 1 कोटी जी काही मदत मिळाली पाहिजे मुलींना, ती त्यांच्या कुटुंबांना ती अजून भेटलेली नाही, तसं आश्वासन आम्हाला आलेलं नाही. ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत, पदभरतीचा जो काही विषय आहे तो अत्यंत गंभीर विषय आहे. 12,500 पदांची जी पदभरती आहे ती त्वरित सोडली गेली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पदभरती लवकरात लवकर गव्हर्नमेंटने करावी, ही एक आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे, जो काही GR आहे, आमची मागणी हीच आहे की तो GRच रद्द झाला पाहिजे. मुळात वयाच्या अटनेपण तो GRच रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यानंतर जे काही विद्यार्थ्यांचे काही शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, अत्यंत गंभीर, काही लोक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटलेली नाहीत, त्या विद्यार्थ्यांना त्वरित त्यांचे जे काही रखडलेल्या शिष्यवृत्ती आता आणि रखडलेली काही DBTचे हप्ते ते त्वरित त्यांना मिळाले पाहिजेत, ही एक आमची महत्वाची मागणी होती. नमस्कार. आज नंदुरबार शहरातले आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी प्रकल्प कार्यालय येथे आले होते. दिनांक 5 ऑगस्ट 2026 ला जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्याच्यातल्या वयोमर्यादेच्या अटी शिथिल करण्याविषयी किंवा रद्द करण्याविषयीची प्रमुख मागणी होती. सदर मागणीविषयी राज्य शासनाने आजच सकारात्मक तोडगा काढलेला आहे आणि तसं माननीय मंत्री आदिवासी विकास यांनी तशी घोषणा केलेली आहे. काही त्यांच्या ज्या किरकोळ स्वरूपाच्या मागण्या होत्या की ज्या वसतिगृह स्तरावर सुटण्यासारख्या आहेत आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर सुटण्यासारख्या आहेत, त्या तात्काळ सोडवण्याचं त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. आणि जे काही पॉलिसी लेवलचे डिसिजन होते किंवा ज्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठपुरावा करावा लागणार आहे, असे त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या सर्व ऐकून घेतल्या, लिहून घेतल्या आहेत आणि त्यांची समस्या सोडवणूक करण्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून मी पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहातल्या जे काही त्यांचे स्थानिक प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी सर्व गृहपालांची एक तातडीची बैठक लावून वसतिगृहवाईज सर्व अडचणींची, समस्यांची सोडवणूक ही तात्काळ करण्यात येणार आहे.